नमस्कार. 10वी आणि 12वी ही वर्ष मुलांच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची असतात. अनेक वेळा हल्ली 10वी नंतर मुलं त्याच शाळेमध्ये जे कॉलेज असतं तिथे जातात, प्रेशर जास्त येऊ नये ह्याच्यासाठी. किंवा काही क्लासच असे आहेत की ज्यांनीच आता कॉलेजचं स्वरूप घेतलेलं आहे की मुलांनी कॉलेज जर अटेंड नाही केलं तरी पण चालेल आणि मुलं अभ्यास करू शकतात. पण एकंदरच पालक हो, मार्कांसाठी नव्हे, पण पाया चांगला होण्यासाठी 10वी आणि 12वीची वर्ष जी आहेत ती मुलांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची आहेत. ही महत्त्वाची वर्ष सांभाळणं आणि मुलांना कुठल्याही प्रकारे त्याचा त्रास न होऊ देणं हे आपल्या हातात आहे. तर हे वातावरण घरामध्ये जपणं याच्यासाठी मोठ्यांनी, छोट्यांनी, सगळ्यांनी त्या 10वी आणि 12वीमध्ये असलेल्या मुलांची मानसिकता, त्यांचा जो कुठेही त्यांनी खचून जाता कामा नये, कुठेही कमी मार्क मिळाले तरी त्यांना कसं मार्कांचं महत्त्व नाही, तू शिक्षण नीट घे, अशा पद्धतीने समजावून सांगण्याची आपली वृत्ती ती घरातल्या एका व्यक्तीने घ्यावी. म्हणजे उदाहरणार्थ जर आजी आजोबा असतील तर मी युजुअली आज्यांना सांगते. मुलांना आज्या ह्या खूप आवडतात. आजीनी मुलाला जवळ घ्यावं, मुलीला जवळ घ्यावं आणि सांगावं समजावून की हे मार्क महत्त्वाचे नाही आहेत. अभ्यास तू कसा करतेस आम्ही डोळ्यांनी बघतो, तू खूप छान पद्धतीने अभ्यास मन लावून करतेस. एखाद वेळी मार्क कमी पडतात आणि काही उदाहरणं द्यावी की काही लोकांना आपलं हस्ताक्षर कळत नाही त्यामुळे मार्क कमी मिळाले तरीसुद्धा वाईट वाटून घेऊ नको. तुला सगळी जी मूळ तत्त्व आहेत ती यायला पाहिजे. 10वी आणि 12वी हा पाया आहे. अशा पद्धतीने आजी आजोबांनी समजावून सांगण्याची एक बाजू घ्यावी. आई-वडिलांनी थोडेसे लाड करून त्यांना त्या दिवशी ज्या दिवशी कमी मार्क मिळाले त्या दिवशी मुद्दामून आईस्क्रीम किंवा त्यांना आवडणारे एखादे पदार्थ घरी आणावे. म्हणजे त्यांची मानसिकता अतिशय सकारात्मक राहील. हा सकारात्मक दृष्टिकोन घरामध्ये असणं हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर त्यांचा अभ्यास नीट चाललाय की नाही याच्यासाठी वेळोवेळी त्यांना सुकामेवा, घरी केलेले लाडू, तोंडात टाकायला काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी अशा मधनं घेऊन त्यांना नेऊन द्याव्यात. किंवा डोळ्यावर त्यांना मसाज करावं. खांदे खूप दुखतात मुलांचे तर खांद्यांना मसाज करावं. अशा पद्धतीचं वातावरण जर तुम्ही घरामध्ये ठेवलं तर मुलांना कळेल की आपला अभ्यास म्हणजे नेमकं काय. आपला हा अभ्यास हा पुढच्या शिक्षणाचा पाया आहे आणि आपण तो त्या पद्धतीने करायला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा किंवा आम्हाला ग्रुपमध्ये जरी तुम्ही प्रश्न विचारले तरी आम्ही त्यांची उत्तरं अवश्य देऊ. नमस्कार.